श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की, श्री मोहिनीराज भगवान की मंगलमूर्ति। जय जय रघुवीर। सागप गप गसानी गपधनी गपधनी धसा सानी धप गप गसानी धसा। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। कृष्ण
प्रथेप्रमाणे 2 मिनिट भजन. टाळी मोठ्याने वाजवा, भजन मोठ्याने म्हणा. राम 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 सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. बोला. राम 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 राम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम राम सीताराम सीताराम. राम राम सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. हरिनाथ मोहिनीराज भगवान की मंगल मूर्ति. जय जय रघुवीर.
घेई माझे वाचे घेई माझे माझे
वरदा बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मंगलमूर्ती जय जय रघुवीर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठ्ठलाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठ्ठलाचे पाय तुका म्हणे जीवा सोडू नको या केशवा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. श्रीमद जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निरूपणा करता घेतला. साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये अवघड अर्थ सांगणं ही महाराजांची खासियत होती. सत्य आणि शुद्ध आचरण, निस्पृह आणि नम्र वृत्ती, प्राणी मात्रांविषयी अत्यंत दयाशीलता, सदैव भक्ती रसानं उचंबळणारं अंतःकरण, त्यामध्ये विलक्षण प्रासादिक कवी सामर्थ्य की ज्यांच्या जिवंत अमृतवाणीमुळे बहुजन समाजच काय पण छत्रपती शिवराय सुद्धा आकर्षिले गेले ते तुकोबा. अहो तुकोबांबद्दल काय बोलू आणि किती बोलू सांगा. किंबहुना इतर सगळ्या संतांपेक्षा तुकोबा आम्हाला जरा जास्तच जवळचे वाटतात हे मान्यच करावं लागेल. अहो काही बोलायचं झालं तरी आपण म्हणतो चालतंय हो चालायचंच तुका म्हणे त्यातल्या त्यात. म्हणजे काहीही बोलावं तरी तुका म्हणे इतके तुकोबाराय आम्हाला जवळचे वाटतात. देहू गावामध्ये नीट ऐका गप्पानंतर आंबिल्यांच्या कुटुंबामध्ये काय होतं पहिलं वाक्य निसटलं ना की पुढची लिंक लागत नाही आणि मग तुम्ही कुठेतरी वेगळ्याच विचारात हरवता. मग मधनच मी काहीतरी सांगितलेलं तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी हे मुद्दा सुटू नये म्हणून प्रकर्षानं सांगत असते की इकडे लक्ष द्या. एक तर आपल्या मनाला स्थिर करणं हे फार अवघड आहे. एक दिवस मन विषय सांगायचा होता पण आता वेळच नाही. काय सांगत होते देहू गावामध्ये आंबिल्यांच्या घरामध्ये तुकोबांचा जन्म झाला. वडिलांचं नाव होतं बोल्होबा आणि आईचं नाव कनकाई असं होतं. आपल्याला माहितीये की भागवत धर्माचं जे मंदिर उभारलं गेलं या भक्ती मंदिराचा पाया कुणी रचला तर आमच्या ज्ञानोबा माऊलींनी. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ ध्वज उभारिला भागवत आणि तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या भक्ती मंदिराचा पाया जरी माऊलींनी रचला तरी कळस होण्याचं भाग्य आमच्या तुकोबांना लाभलं. मध्यम बघा तुकोबा जातीनं वाणी होते आपल्याला माहिती आहे. महाराज जातीनं वाणी होते पण आमचे कवी असं सांगतात जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी. अहो ज्या माणसाची वाणी प्रत्यक्ष वेदांत बोलते त्याला हा वाणी आहे असं कसं म्हणावं. परब्रह्मरूपी असा जो तुकावा
तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. सद्गुरुनाथ महाराज. चतुर्थी असली तरी आवाज आलाच पाहिजे, सोडली आहे ना. पंढरीनाथ. अहो म्हणून आम्ही उशिरा सुरू केलं, तुम्हाला उपवास सोडून येता यावं. मंगलमूर्ती साक्षात परब्रह्माशी तुलना ज्यांची करावी असे तुकोबा. महाराजांचं दुकान होतं बरं का वाहण्याचं. नीट ऐका. आपलं स्वतःचं दुकान चालवत असताना लोकांच्या दुकानी महाराजांनी परमार्थाचं औषध घातलं. कळलं का तुम्हाला? आपलं स्वतःचं दुकान चालवत असताना लोकांच्या दुकानी, दू म्हणजे दोन, कानी म्हणजे लोकांच्या दुकानामध्ये परमार्थाचं औषध घातलं. कशा करता? भवरोग दूर करण्याकरता. आमचे गुरुजी सांगतात, म्हणाले देहूमध्ये अनेक देहू जन्माला आले. काय म्हणाले? देहूमध्ये अनेक देहू जन्माला आले, पण ज्यांच्या देहूमुळे, ऐकताय की नाही? ऐकताय की नाही? काकूंनी हात केला असं पाहिजे की ऐकतोय. अहो कळणार कसं नाही तर समोरच्याला. देहूमध्ये अनेक देहू जन्माला आले, पण ज्यांच्या देहूमुळे देहूला देहूत्व प्राप्त झालं ते तुकाराम महाराज. जन्माला आल्याबरोबर म्हणाले तू का राम, मी सुद्धा राम, म्हणून त्यांचं नाव म्हणे तुकाराम ठेवलं. महाराजांबद्दल बोलताना आपण ज्या पोट तिडकीनं आम्ही बोलतो, किंवा कुठलंही प्रमाण आज द्यायचं झालं, मगाशी मी म्हटलं तसं, लोक म्हणतात तुकोबांनी सांगितलंय म्हटलं की आम्ही ऐकतो. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? तुम्ही ऐकलं असेलही अनेकदा, पण मला माहितीये म्हणून ऐका. महाराजांच्या बाबतीत ते कशी कथा सांगतात की महाराज काय करायचे बरं का, कुठलाही अभंग लिहून कागदावर शब्दबद्ध झाला की एक तांब्याचा पैसा घ्यायचे. पूर्वी असायचे बघा तांब्याची नाणी. तर असा पूर्वी कशाला, आत्ता सुद्धा कीर्तन झाल्यावर आमच्या आरतीत तांब्याचे पैसे टाकतात. आत्तापर्यंत ते जर्मनचे पैसे मला मिळत होते. अजून सुद्धा 25 पैशाचं जे नाणं की जे चालत नाही, 50 पैसे, ते बेमालूम पद्धतीने आपण बुवाच्या आरतीत टाकतो. आपल्याला वाटतं कसं गंडवलं यांना. न चालणारे पैसे, फाटक्या नोटा आपण 2च ठिकाणी वापरतो, देवाच्या पेटीत, बुवाच्या आरतीत. अगदी ठरलेलं असतं आपलं. अहो आपल्याकडं असं शास्त्र आहे बरं का की देवाचं, ब्राह्मणाचं आणि गुरुचं रिकाम्या हाताने कधी दर्शन घेऊ नये. म्हणून काहीतरी द्यायचंय, मग जे द्यायचंय ते असं द्यायचंय का? असो, माझा आजचा काही विषय तो नाही. सांगायचं असं मी सांगत होते की तांब्याचा पैसा घ्यायचा, पुढे ऐका, तो तापवायचा, रक्तोष्ण होईपर्यंत तापवायचा, आणि असा तापलेला पैसा जिभेवर ठेवायचा. लक्षात घ्या, त्याचा चटका बसला तर तो अभंग पांडुरंगाला मान्य नाहीये, मान्य नाहीये. आणि नाही बसला तर समजायचं की हा अभंग पांडुरंगाला मान्य आहे. असा एक एक अभंग तावून सुलाखून घेतला होता, हे मला सांगायचं. मग का नाही आम्ही ते प्रमाण मानणार? आज तुकारामांची गाथा PhD करतायत लोक त्याच्यावर. आणि असे हे तुकोबार आहे. आजच्या अभंगामध्ये महाराज म्हणाले, अतिशय सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये अवघड अर्थ सांगणं. आजचा अभंग सुद्धा आपल्या सगळ्यांच्या पाठातला आहे, आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. तुकोबा म्हणाले, घेई घेई माझे वाचे. आपण सहसा कुणाला माझं म्हणत नाही बघा, आपलं म्हणत नाही. पण वाणीला तुकोबा म्हणतात, या वाणीबद्दल बोलताना
वाणीचं महात्म्य सांगताना तुकोबा म्हणाले, घेई घेई माझे वाचे. या वाणीला आपलं म्हणले, अहो तिला आपलं म्हणायची गरज आहे, कारण ही वाणी ऐकेलच असं आपण संकल्प करतो बर का. वाईट बोलायचं नाही, तो संकल्पच असतो, पण आपली वाणी बोलेलच असं, ऐकेलच असं. बघा ना, बाकीची जी इंद्रिय आहेत ती आपल्या स्वाधीन आहेत, म्हणजे डोळ्यांनी वाईट बघायचं नाही, बोळे घालता येतात, पण वाणीनं चांगलंच बोलायचं असं ठरवलं तरी आपली वाणी बोलेलच असं नाही. आणि म्हणून या वाणीबद्दल बोलताना तुकोबा म्हणाले, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा. महाराज म्हणाले, हे वाणी, हे रसन आहे, हे जिव्हे, तुला बोलायची इच्छा आहे का? खुशाल बोल म्हणाले, खुशाल बोल. पण काय बोलशील? अमृताहुनी गोड. सगळ्यांच्या ओळखीचं आहे ना. चला ताड बसा, मस्त बसा. मोदक बिदक खाल्लेत सगळ्यांनी, आवाज आला पाहिजे खणखणीत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. बोला. आवाज येत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड. बोला. मन माझे केशवा, मन माझे केशवा, गावान घे, गावान घे. अमृताहुनी गोड. सांग पंढरी राया काय करूया, सांग पंढरी राया काय करूया. कारूप ध्यानासी, कारूप ध्यानासी. नय तुझे, नय तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बोला. हरिदास गरजती, हरि नाम जा कीर्ती. हरिदास गरजत. बोला. हरिदास गरजती, हरि नाम जा कीर्ती.
अमृतापेक्षाही जे गोड आहे असं भगवंताचं नाम तू सदोदित घे. आणि हे मी नुसतं सांगत नाहीये तर आग्रहाने सांगतो. बघा मंडळी, अभंग जर नीट ऐकला असेल तुम्ही तर सगळ्यात पहिला उपदेश अभंगामध्ये वाणीला केला. वाणी म्हणजे वाचा, वाणी म्हणजे जिव्हा, वाणी म्हणजे रसना. मग या वाणीचा स्वभाव काय आहे? बोलणे आणि बडबड करणे. मग या वाणीचा दोष काय आहे? अकारण बोलणे आणि अकारण बडबडणे, हा झाला वाणीचा दोष. लक्षात घ्या, माणूस किती बोलतो याला महत्व नाहीये बरं का. तो काय बोलतो आणि कसं बोलतो याला जास्त महत्व आहे. वेडी माणसं, भ्रमिष्ट माणसं, दारू प्यायलेली माणसं असतात बघा, ती निरर्थक बडबड करत चाललेली असतात. एक दारू प्यायलेला माणूस रस्त्यानं बडबड करत 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 निघालाय. आता झालं होतं असं की महानगरपालिकेनं रस्त्याचं काही काम काढलेलं होतं. आता सगळीकडे खड्डे खोदून ठेवलेले होते, डावीकडे उजवीकडे मोठमोठाले. आता एवढ्यामध्ये जोराचा वारा सुटला, धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. आता पाऊस पडू लागल्यावर सगळ्यांची गडबड झाली. कुणी झाडापाशी जा, कुणी दुकानापाशी जाऊन थांबा. आता या दारू प्यायलेल्या माणसाला त्याची काही शुद्ध नाही. हा आपला बडबड करत 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 निघालाय. आणि एवढ्यामध्ये त्या दारू प्यायलेल्या माणसाचा पाय खड्ड्यामध्ये पडला. आता त्याचा पाय पडायला आणि वीज चमकायला नेमकी एक वेळ झाली. आवाज सद्गुरुनाथ. काय सांगत होते मी? खड्ड्यात पडला. दारू प्यायलेल्या माणसाला काही त्याची शुद्ध नाही. हा आपला बडबड करत 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 निघालेला आहे. जोराचा वारा सुटलेला आहे, धो धो पाऊस पडतोय आणि या दारू प्यायलेल्या माणसाचा पाय खड्ड्यामध्ये पडला. आता त्याचा पाय पडायला आणि वीज चमकायला नेमकी एक वेळ झाली. त्याचा पाय खड्ड्यात पडला आणि जोरात वीज चमकली. तर हा दारू प्यायलेला माणूस काय म्हणतो? वाह मेरे अल्लाह परवरदिगार, वाह मेरे अल्लाह परवरदिगार, एक तो इंसान को नीचे गिरा देता है और ऊपर से फोटो खींच रहा है. मला सांगा, आपल्याला वाणी किती छान दिली भगवंतानी. मी परवाही बोलले की आपण खोटं बोलू नये, आपण अभद्र बोलू नये. पण काही माणसं तयारच नसतात तो गोड बोलायला आणि अभद्र बोलायचं. एक जण असाच होता बरं का. म्हणजे आपल्या लोकांना सवय असते बघा, एखाद्याने नवीन गाडी घेतली, कौतुकाने आपल्याला बघायला बोलवलं, पेढा दिला की तो सुरूच करतो, बघा हल्ली ऍक्सिडेंट फार वाढले, हल्ली काय रस्त्यांचं खरं नाही हो. असो, सांगायचं असं की ज्या वेळेला भगवंतानं विश्वनिर्मिती केली, निसर्ग निर्मिती केली, म्हणे 8 पायाचा प्राणी निर्माण केला तरी देव समाधानी नव्हता. 6 पायाचा प्राणी निर्माण केला तरी देव समाधानी नव्हता. मग 4 पायाचा, मग 2 पायाचा. पण जेव्हा माणसाला तयार केलं तेव्हा 2 गोष्टी जास्त दिल्या. एक म्हणजे बुद्धी आणि दुसरी म्हणजे वाणी. आणि म्हणून या वाणीनं काय करायचं हे आजच्या अभंगात तुकोबा सांगतात.
तुकोबा म्हणाले घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. महाराज म्हणाले हे वाणी हे रसने हे जिव्हे, अगं तुझ्या आयुष्याचा वेळ निरर्थक बडबड करून वाया घालवण्यापेक्षा जेव्हा वेळ मिळेल जेव्हा संधी मिळेल तेव्हा लगेच सुरू करायचं श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. बघा बरं, वाणी नुसती गोड असून सुद्धा चालणार नाही बरं का. शास्त्रकारांनी वाणीचे 4 दोष सांगितले. हे 4 दोष आपण काढून टाकायचे, मग वाणी शुद्ध होते, सुसंस्कृत होते. कवी सांगतात पारुष्यम अनृतंचैव पैशून्यंचापि सर्वशः असंबद्ध प्रलापस्य वाचिकस्यां चतुर्विधम. सगळ्यात पहिला पारुष्यम म्हणजे कठोर बोलणे. आपण म्हणतो बघा तुझे शब्द मला आर पार लागलेत, हृदयाला भोक पडली आहेत तुझ्या बोलण्यामुळे. काही लोक कठोर बोलतात, आपण म्हणतो बघा लागतं जिव्हारी लागले. तर कठोर बोलणे हा झाला वाणीचा पहिला दोष. अनृतंचैव म्हणजे खोटं बोलणे. आपण मोबाईलमुळे किती खोटं बोलतो बघा, सरास बेमालूम पद्धतीने आपण खोटं बोलायला लागलो. मी काल म्हणलं तसं याचा इतका या मोबाईलमुळे वेडी झाली आहेत माणसं. असो, तेव्हा खोटं बोलणे हा झाला वाणीचा दुसरा दोष. पैशून्यन म्हणजे वाणीच्या ठिकाणी खालच्या दर्जाचे विचार असणे हा झाला तिसरा दोष. आणि असंबद्ध हा असंबंध भाषण करणे हा झाला वाणीचा चौथा दोष. मग हे 4 दोष काढून टाकले की मग वाणी शुद्ध होते. तुम्ही बघा ज्याची वाणी रसाळ असते, गोड असते, असा माणूस कुठेही जाऊ दे हो, कुठेही जंगलात जरी जाऊ दे, खडकावर जाऊ दे, तरी तो 4 माणसं गोळा करतोच. या वाणीमुळे आपलं जीवन सफल होतं. आमचे ज्ञानेश्वर महाराज या वाणीबद्दल बोलताना फार छान लिहितात. महाराज म्हणाले वाणी कशी असावी. साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे सत्य बोलावे, मवाळ म्हणजे हळुवारपणे बोलावे, मी तुले म्हणजे थोडं बोलावे, मितभाषी असावं, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे म्हणजे प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द आपल्याला माहिती हवा. आणि मग अशा या शुद्ध झालेल्या वाणीने काय करायचं. तर महाराज म्हणाले नाम गाऊ नाम ध्यावू, नाम गाऊ नाम ध्यावू, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. नाम गाऊ नाम घ्यावू, नाम गाऊ नाम घ्यावू, नाम विठोबाला. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, नाम गाऊ नाम घ्यावू, नाम गाऊ नाम घ्यावू, नाम
असून चालणार नाही, वाणी शुद्ध हवी, सुसंस्कृत हवी, वाणीमध्ये हजरजबाबीपणा हवा. बघा, काही लोकांना एक सवय असते, तोंड उघडलं ना की सतत दुसऱ्याला प्रश्न विचारायचे, सतत काही. आता आम्हाला तर हा अनुभव खूप वेळा येतो. ST स्टँडवर जेव्हा आम्ही उभे असतो, समजा चुकून कोणी ओळखलं पाहिलं की जवळ येतात लोक आणि मग सुरूच करतात, कुठं? हां, कीर्तनाला. अच्छा, कुठं? या गावाला. बरं बरं बरं, किती दिवस? म्हटलं 3 दिवस 4 दिवस. अच्छा, पण मग बाकी व्यवस्था? म्हटलं तिथेच. म्हणजे हे संपतच नाही मग. आणि मग साथीला तिथलेच. आणि हे मी तुम्हाला सुरुवातीचंच सांगते, पुढपर्यंत ही गाडी असते. सद्गुरुनाथ महाराज. बरं, आपल्या अवतीभोवती अशी आणखी बरीच माणसं असतात ज्यांना बघा एक हाऊस असते सतत दुसऱ्याला काहीतरी विचारायचं, शंका विचारायची. त्यांना जाम प्रश्न असतात. काही लोकांना बोलायचं म्हणलं, तोंड उघडलं की प्रश्न. तसेच एक सावकार होते. आता या सावकारांच्या घरी एक गुरुजी पूजा करायला यायचे. काय म्हटलं मी? ऐकताय ना? सावकारांच्या घरी ते गुरुजी देवाची पूजा करायला यायचे. अहो, काही लोकांना पूजेचा जाम कंटाळा असतो बघा. त्यांना पूजा करायचं जाम जीवावर येतं, जाम कंटाळा. असाच एक जण होता, तो जाम वैतागला. म्हणाला, काय आहे, रोज सकाळी उठायचं, आपली सगळी नित्यकर्म आटोपायची, स्नान झालं संध्या की पूजा करायची, कामावर जायचं. हे काय रोज पूजा पूजा पूजा, पळून जावं वाटते. म्हणाले, कंटाळा आलाय. आणि म्हणून हा म्हणाला बायकोला, अगं मला अतिशय वैताग आलाय, मला आराम करायचा आहे, जरा रोज उठायचं, आंघोळ करायची, पूजा करायची, कामावर जायचं, मी जरा तुझ्या माहेरी राहायला जातो म्हणाला 3-4 दिवस. ऐकताय ना सगळे? 4 दिवस तुझ्या आईकडे जातो आणि छान पैकी सासूबाईंच्या हातचं खातो पितो, आराम करतो. तिला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली, स्वतःहून जावई बापू जात जा. म्हणाली, जा. सासूरवाडीला आला. अहो, सासूबाईंना इतका आनंद झाला, तो म्हणाला, जावई बापू आज इकडं कुठं? तो म्हणाला, सासूबाई आधीच सांगतो 4 दिवस राहणार आहे, आरामा करता आलोय, विश्रांती करता, 4 दिवस काही जाणार नाही. त्या म्हणाले, अहो फार आनंदाची गोष्ट आहे, काही हरकत नाही, निवांत राहा तुम्ही, काही हरकत नाही. तो म्हणाला, आधीच सांगतो 4 दिवस हलणार नाही, विश्रांती तुमच्या हातचं खाणार पिणार. त्या म्हणाले, अहो तेच सांगते, काही करू नका तुम्ही, छान खा प्या, आराम करा, फक्त घरातल्या देवाची पूजा करा, बाकी काही करू नका, फक्त पूजा करा. आता 4 दिवस झाले, हा वैतागला. म्हणाला, घरी तेच, इथंही तेच, काही नको. म्हणाला, जीव देऊ आपण, नकोच ते, नको, या जीवनाचा कंटाळा आलाय म्हणाला. आणि म्हणून हा वैतागून घराच्या बाहेर पडला. एक नदी बघितली. यानं विचार केला, पोटाला दगड बांधू आणि या नदीत जाऊन बसू. म्हणाला, काही नको, हे कामच करायला नको कुठली, रोज उठा, पूजा करा. आणि म्हणून हा नदीमध्ये डुबकी मारणार. एवढ्यामध्ये एका आजीबाईंनी म्हाताऱ्या याला पाहिलं. त्या म्हणाल्या, ए काय रे, चांगला तरुण दिसतोस तू, धडधाकट दिसतोस, आणि जीव काय स्वस्त झालाय काय, पाण्यात काय उडी मारतोयस? तो म्हणाला, तुम्हाला काय करायचंय, मी आत्महत्या करतोय, कंटाळा आलाय मला जीवनाचा. त्या म्हणाल्या, मी तुला माझ्या डोळ्या देखत असं करू देणार नाही, मी तुला असं करू देणार नाही. तुला काय जीवन एवढं स्वस्त वाटलं का? इथं जवळच माझी झोपडी आहे, काही करू नकोस, माझ्या म्हातारीमध्ये भरपूर ताकद आहे, मी कष्ट करीन, तुला खायला प्यायला घालीन, काही करू नको, फक्त घरातल्या देवाची पूजा. आपल्याला फार कंटाळा असतो बघा. काही लोक असतात ना, पूजेचा जाम कंटाळा येतो. असो, काय सांगत होते, या सावकारांच्या घरी ते गुरुजी पूजेला यायचे आणि रोज काही ना काही ते सावकार ह्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. आणि एक दिवस सावकारांनी प्रश्न केला. म्हणाले, गुरुजी, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे असा, की एकादशीच्या दिवशी अमावास्या येते का हो?
बघा बर का काय म्हणाले, एकादशीच्या दिवशी अमावस्या येते का? ते गुरुजी म्हणाले, सावकार अहो काहीतरीच काय बोलताय म्हणाले, एकादशी द्वादशी नाही म्हणाले, समजा अहो समजा असं झालंच की एकादशीच्या दिवशी अमावस्या आलीच तर आपण काय करायचं? आणि मग त्या गुरुजींनी विचार केला की अशा मूर्ख लोकांना अशाच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे. ते म्हणाले, हे बघा सावकार, एकादशीच्या दिवशी अमावस्या कधी येणार नाही, पण धरून चालू तुमच्या म्हणण्याप्रमाणे एकादशीच्या दिवशी अमावस्या आलीच तर काय करायचं? तो दिवस महापर्वणीचा आलेला आहे असं समजायचं. तो दिवस महापर्वणीचा आज आलेला आहे असं समजायचं आणि त्या दिवशी लोण्याची भजी तुपात तळून खायची. आता पाकशास्त्रामधलं ज्यांना थोडंफार कळतं त्यांना कळेल. ते म्हणाले, गुरुजी अहो तुम्ही आता काहीतरी बोलताय, लोण्याची भजी तुपात तळली जातील का? मग गुरुजी पण म्हणाले, जोपर्यंत लोण्याची भजी तुपात तळली जाणार नाहीत तोपर्यंत एकादशीच्या दिवशी पूर्ण करा. आता माझं बसलंय ना. सद्गुरुनाथ महाराज की, सद्गुरुनाथ. मी हे गंमत म्हणून अजिबात नाही सांगितलं बरं का. मला सांगायचंय असं की अशी निरर्थक बडबड करून आयुष्याचा जो अत्यंत अमूल्य असा वेळ आहे, अमोल काया जाईल वाया, की अत्यंत परवा सांगितलं तसं नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम, अत्यंत जो दुर्लभ आहे असा नरदेह तुला मिळालाय. असा नको विचार करू की मी 50 नंतर परमार्थ करेन, 60 नंतर. येशू ख्रिस्त म्हणाले, नो अँड नेवर, लगेच सुरुवात कर. आमचे समर्थ सांगतात, जयास वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे, उठोनी वाटाची लागावे दिगंतराप्रती. ज्याला जायचं नसतो तो 10 वेळा निरोप घ्यायला येतो. जाऊ का म्हणाले, येऊ का आता, येऊ का? अरे जा की. ज्याला जायचंय त्यांनी 10 वेळा विचारायला यायचं नाही, लगेच सुरू कर म्हणाले. लक्षात घ्या, कोण समयो येईल कैचा, उद्याचा भरोसा नाही. मी पहिल्या दिवशी बोलले की आपल्याला जायची तारीख माहिती नाहीये म्हणून आपण मजेत आहे, म्हणून आपण मजेत आहे. पण निदान उद्याचा दिवस वाया जाऊ दे, इतका महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळी बघा घड्याळ नव्हती, ते वालुका यंत्र असायचं, त्याच्यावर लोक वेळ मोजायचे. समर्थ रामदास स्वामींनी फार सुंदर पद लिहिलं. समर्थ म्हणाले की ते बघा, ते वालुका यंत्र जुन्या लोकांना आठवत असेल की त्याच्यातली सगळी ती वाळू खाली जमा झाली की एक घटका झाली असं लोक मोजायचे. पुन्हा ते उलट करून ठेवलं की पुन्हा ती तोपर्यंत खाली जमा होईपर्यंत एक घटका, असं लोक वेळ मोजायचे. समर्थ म्हणाले, आता घड्याळाचं उदाहरण समजा घेतलं, तो तास काटा जो आहे तो 1 तास झाल्यानंतर घंटा वाजायची आणि तो स्मरण करून द्यायचा की बाबा रे, तुझ्या आयुष्यातला 1 तास कमी झाला. आपण हल्ली वाढदिवस फार साजरे करतो बघा, केकची दुकानं फार वाढली आहे, कारण कशालाही आपल्याला कारण लागत नाही हल्ली, सगळ्याचं सेलिब्रेशन. खरं तर तो वाढदिवस नसतोच, कधी घट दिवस असतो. आपल्या आयुष्यामधलं 1 वर्ष कमी झालंय हे सांगणारा तो दिवस आहे. समर्थ रामदास स्वामी फार सुंदर पद लिहितात बघा. समर्थ म्हणाले, घटका गेली पळे गेली, घटिका गेली पळे गेली, घटिका गेली पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणा, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणा.
क्षणाक्षणानं कमी होणारं आयुष्य, क्षणाक्षणानं मरण जवळ येतं, याची साक्ष आपल्याला तो तास काटा देतोय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले, हे वाणी, जेव्हा तुला वेळ मिळेल, आणि आपल्याला वेळ नाही याच्यासारखं खोटारडं वाक्य नाही, आणि म्हणून संधी मिळाली, वेळ मिळाला की सुरू करायचं. श्रीराम, माझी वाट बघू नका, लगेच सुरू करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय. मुखामध्ये नाम यायला सुद्धा खूप पूर्व पुण्याई लागतं. बघा ना तुम्ही, राम म्हटलं की आम्हाला आराम मिळतो. आपण बाहेरून कुठून दमून आलो की खुर्चीत बसताना आपण पटकन म्हणतो श्रीराम. अहो, सहज जरी नाम घेतलं तरी आराम मिळतो. मग हेच नाम मोठ्या श्रद्धेने, प्रेमाने, आदराने, भावनेने घेतलं तर जीवनाला निश्चित आराम प्राप्त होईल. आणि म्हणून लगेच सुरू करायचं, जय राम जय जय राम. आणि म्हणून तुकोबा म्हणाले, घेई घेई माझे वाचे. बघा, एखाद्या माणसाला आपण घरी जेवायला जेव्हा बोलवतो, आपण काय म्हणतो? घ्या घ्या, अहो एक तरी जिलबी घ्या. मग घ्या घ्या असं दोनदा का म्हणतो? आपण केलेला आग्रह त्यांना दिसला पाहिजे म्हणून आपण दोनदा म्हणतो, चारदा म्हणतो. तसं घेई घेई हा शब्द दोनदा वापरून आग्रह केलाय महाराजांनी की या वाणीनं फक्त नामच घ्या, या वाणीनं फक्त नाम घ्या. बघा, शहरामध्ये आज आपण खूप फिरतो सगळीकडे. आपल्याला एखाद्याला जर नीट दिसत नसेल डोळ्याने किंवा काही त्रास असेल तर आपल्याकडे आय स्पेशालिस्ट आहेत, बरोबर. कानाने ऐकू कमी येत असेल तर इयर स्पेशालिस्ट आहेत आपल्याकडे. पण माझी वाणी थोड्या शिव्या वगैरे जास्त देते. आमच्याकडे जिभेवर संस्कार करून मिळतील असा कोणी डॉक्टर जन्माला आलाय का हो? सांगा ना. या वाणीवर संस्कार आपले आपणच करायचं. मगाशी मी म्हटलं तसं, डोळ्यांनी वाईट नाही बघायचं ठरवलं तर पट्टी बांधता येते. कानाने नाही ऐकायचं वाईट असं ठरवलं तर कानात बोळे घालता येतात. पण वाणीनं चांगलंच बोलायचं तरी आपली वाणी बोलेलच असं नाही, ठरवलं तरी जमेलच असं नाही. आणि म्हणून या वाणीवर संस्कार आमचे आम्ही करायचे. आणि म्हणून या वाणीनं जास्तीत जास्त, बघा ना, आपण खूप बोलतो पण पुष्कळ वेळा जे बोलतो त्यामुळे पश्चातापच करायची वेळ येते. त्यापेक्षा काय करायचंय तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नाम घ्यायचंय. कारण हे नाम कसं आहे तर आमचे गोंदवलेकर महाराज म्हणाले, एकदा का तुम्ही नाम घेतलत ना, महाराजांचं वचनच आहे, जेथे नाम तेथे माझे प्राण. कसं आहे भगवंताचं नाव? नाम पावन पावन. हे नाम कसं आहे? नाम घेतल्याने काय होतं? नाम पावन पावन. नाम पावन पावन. नाम पावन पावन. नामी तरले अवघे जन, नामी तरले
त्यांच्या सासूबाईंना नेहमी सांगायचे, म्हणायचे मामी रामनाम घेत चला, मामी रामनाम घेत चला, मामी नाम घ्या, नाम घ्या. पण मामींनी आयुष्यात महाराजांचं कधी ऐकलं नाही. एक दिवस मामींना खोकला आला केला आणि मामी गेल्या. आता मामींना जाऊन वर्ष झालं, 1 वर्ष झालं. आणि एक दिवस तुकाराम महाराज आपल्या बायकोला म्हणाले, ये इकडे, आज मी तुझ्या आईला तुला भेटवणार आहे. ती एवढी चिडली, म्हणाली अहो माझी आई जाऊन 1 वर्ष झालं आणि आत्ता मला आईला भेटवताय. महाराज म्हणाले, अगं वेडे, तुझी आई जिवंत असताना मी अनेकदा सांगितलं मामी रामनाम घ्या, मामी रामनाम घ्या, मामी नाम घ्या, नाम घेत चला. पण मामींनी आयुष्यात माझं ऐकलं नाही. ते बघ समोरच्या उकिरड्यावर जी गाढवीण उभी आहे तीच तुझी आई आहे, तीच तुझी आई. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराज म्हणाले तुला खोटं वाटतंय का, थांब जरा. आणि म्हणून महाराज पुढे गेले आणि त्या गाढविणीला म्हणाले, मामी इकडे या. म्हणल्याबरोबर ती पायापाशी येऊन थांबली. मला काय सांगायचे माहितीये का तुम्हाला, असतानाच माणसानी नाम घ्यावं, 13 अक्षरी मंत्र जपावा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणावा. लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला नाम घ्यावंसं वाटेल किंवा जेव्हा नाम घ्यावंसं वाटतं, अहो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तेव्हा बाकीचे लोक आपल्यासाठी म्हणतात राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम, श्रीराम जय राम. पण मला सांगा, जो झोपलेला असतो तो म्हणतो का? तो काय म्हणतो? आयुष्यभर मी नाही घेतला, आता कसं घेऊ, आता कसं घेऊ. आणि म्हणून एक हिंदी कवी फार छान लिहितो, बचपन ने बतलाया धराधाम सत्य है, बचपन ने बतलाया धराधाम सत्य है, यौवन ने सिखलाया अर्थ काम सत्य है, पिंजरे का पंछी जब छोड़ गया पिंजरा, तब रस्ते ने बताया राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आणि म्हणून असतानाच माणसाने राम म्हणावं, असतानाच. आणि म्हणून तुकोबा म्हणाले की हे रसने, हे जिव्हे, हे वाणी, काय करायचं या वाणीनं. आणि माहितीये का तुम्हाला, सगळ्यात सोपं साधन आहे नामस्मरण हे कलियुगातलं. आज बघा ना तुम्ही किती खर्च आहे, बाकी सगळ्या गोष्टीची किंमत किती वाढली आहे, पण नामस्मरणासारखा स्वस्त आणि सोपा मार्ग कुठला आहे का सांगा. व्रतवैकल्य करायची गरज नाही, उपवास करून देहाला कष्ट करायची गरज नाही, जंगलात जायची गरज नाही, वनामध्ये जायची गरज नाही, एकांतात बसायची गरज नाही, काही करायचं नाहीये. आहे त्या ठिकाणी बसून शांत बसायचं आहे, चित्त एकाग्र करायचंय. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. किती सोय दिली आहे बघा, आपल्या सगळं आपल्या सोयीने आहे. जे रूप तुम्हाला आवडत असेल त्याचं नाम घ्या म्हणाले. फक्त काय आहे, उपासनेचा काही नियम आहे बरं का. आज सोमवार आहे म्हणून तुम्ही शंकरांचा जप केला, मंगळवार आहे म्हणून देवीचं नाव घेतलं, बुधवारी विठ्ठलाचा जप केला, तर असं चालणार नाही. नाम कुठलं घ्या याबद्दल शंका नाहीये, पण नाम कसं घ्या याबद्दल आहे. उपासनेचा काहीतरी एक नियम आहे, एक ठरवावं आणि मग ते नियमितपणे करावं. आणि मग असं केलं की खरंच भगवंत प्राप्त होतो का हो. फक्त बाकी काही साधन केलं नाही, मुखाने फक्त नाम घेतलंय, खरंच तो येतो का? धावून येतो? किती दिवसात येतो? काय साधन करावं लागतं? सुंदर असं चरित्र सांगणार आहे मूळभंगामध्ये तुकोबाराय म्हणाले. मध्य
माझे वाचे माझे वाचे माझे वाचे म्हणा गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे विठोबाचे माझे माझे वाचे माझे मनाते थे धाम घेई बोला मनाते थे धाम घेई अभंगाचं दुसरं चरण तिसरं चरण चौथं सोडवायचं राहिलंय पण मी तरी काय करू घड्याळ चालू आहे हो मनाते थे धाम घेई बरं आख्यानालाही मला बराच वेळ हवा पुन्हा वेळ मिळेल संधी मिळेल तेव्हा बघण्याचा प्रयत्न करू गेली 3 दिवस आजची धरून चौथी कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे इथे उभं राहायला मला मिळालं अर्थात मोहिनी राजाच्याच कृपेने काय म्हणू धन्यवाद नाही म्हणणार आभार तर अजिबात नाही एकच म्हणेन भगवंता अशी सेवा पुन्हा पुन्हा करायला मिळो एवढीच प्रार्थना तुझेची तुझला दिदले त्वा मज काय केलं मी काय केलंय मला सांगा त्याला काय देणार आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असलेला तो त्याला आपण काय देऊ शकतो बरं जे काही त्याला द्यायचंय ते सगळं त्यांनीच दिलेलं आहे जी पुष्प अर्पण करायची ती त्यांनीच निर्माण केली ज्या हाताने पूजा करायची ते हातही तुझ्याच कृपेने मिळाले ज्या वाणीनं नाम घ्यायचंय ती वाणी तूच दिलीयस तुकोबा म्हणाले आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकीचे बोल कैसे मंजुळ वाणी बोलविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे कृपा केली तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पायावे आम्ही म्हणतो आम्ही सेवा केली पण अहो त्यांनी करवून घेतली म्हणून आम्ही केली तेव्हा गेले 4 दिवस आपल्या समोर कीर्तन सेवा सादर केली आहे आपण सगळे ज्या संख्येने ज्या प्रेमाने ज्या श्रद्धेने ज्या निष्ठेने कीर्तनावर प्रेम करता आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आपण सगळे वयाने ज्ञानाने अनुभवाने आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मी यावं माझी कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळावी असा अट्टहास ज्यांनी केला असे आमचे अमित दादांचा आणि माझा परिचय फार नाहीये 2-3 वर्षाचा आहे 2-3 वर्षापासून दादा बोलवतायत नेवासामध्ये या पण काय प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते आणि योगायोग असावा लागतो तरच इथे येणं होतं आणि त्याप्रमाणे यावर्षी सेवेचा योग आला मला माहिती नाही मी दादांच्या विश्वासाला पात्र आहे की नाही पण ज्या विश्वासाने त्यांनी माझं नाव या मंडळींना सुचवलं मी 100% त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय दादांनाही अजिबात धन्यवाद देणार नाही कारण मुळात त्यांना मी दादा म्हटलंय मग कशाला थँक्यू म्हणायचं पण त्यांचं जे कीर्तनावरचं प्रेम आहे ते असंच राहू दे आणि सगळी जी मंडळी आहेत मोहिनी राज देवस्थान ट्रस्टीज जे सगळी मंडळी आहेत या सगळ्यांना नमस्कार करते कीर्तनासाठी 3-3 साथीदार आहेत बघा मी म्हटलं तुम्हाला की शहनाई नसते आमच्या कीर्तनाला नेहमी त्यामुळे श्रवणाचा खूप आनंद मिळाला दादा तुम्हालाही नमस्कार या निमित्तानं ओळख झाली डाव्या बाजूला जे आहेत ते माझे यजमान चिंतामणी निमकर तर त्यांची साथ तुम्ही ऐकताच आहात आणि उजव्या बाजूला आहेत आमचे नंदू काका भांडवलकर मी म्हटलं तुम्हाला की त्यांनी इतक्या मोठ्या लोकांबरोबर वाजवलंय इतक्या मोठ्या लोकांबरोबर पण तरी सुद्धा आमच्या कुटुंबावरच्या प्रेमा खातर ते आमच्या एका शब्दा खातर लगेच तयार होतात तर काका तुमचंही प्रेम आमच्यावरचं असंच राहू मनाते धाव घेई मनाते
माझे 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 माझे. सुनीताताई चौधरी यांना विनंती आहे. खरं तर माझं काम ताईंनीच पूर्ण केलेलं आहे आभार प्रदर्शनाचं. माझे होत ते. आपण आपला हा अतिशय सुंदर नेटका उत्सव आणि आजचा आपला कीर्तनाचा शेवटचा चौथा टप्पा पूर्ण करतो आहोत. श्री मोहिनीराज देवस्थान संस्थान A288च्या वतीनं ताईंचं, त्यांच्यासोबत आलेले चिंतामणी बुवा निमकर, नंदकुमारजी भांडवलकर, अनिलजी तोडकर या सर्व साथीदारांचं देवस्थान अत्यंत आभारी आहे. सोमनाथ भाऊंचे आभार. त्यांनी सुंदर असं रेकॉर्डिंग सर्व दूर महाराष्ट्रभर पोहोचवलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मंडप आणि साऊंडसाठी म्हणून गव्हाणे बंधूंनी खूप मेहनत घेतली आणि मागे म्हटलं तसं कुठल्याही उत्सवाला वक्ता जेवढा ताकदीचा तेवढा श्रोता पण महत्त्वाचा. तुम्ही देखील भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल संस्थान तुमचं देखील आभार मानतं. उत्सव नेटका व्हावा, शांततेत पार पडावा याच्यासाठी म्हणून काही शिस्त लावण्यासाठी कठोर शब्द बोलले गेले असतील, कोणी दुखावलं गेलं असेल तर त्या सर्वांची माफी. आणि असाच सुंदर उत्सव आपण पुढच्या वर्षी देखील करू असं आपण ठरवूयात आणि पुढचं कीर्तन आपण सुरू म्हणू. निर्विघ्न मार्ग होतो श्री
कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं नाम घेऊया. हाताने टाळी, मुखाने नाम, माझ्या मागे म्हणायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. राजाधिराज रामचंद्र महाराज, महारुद्र हनुमान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जय जय रघुवीर. पैठण क्षेत्री होता, पैठण क्षेत्री होता भक्त सखा कूर्मदास नामाचा. जन्मापासून घडला, जन्मापासून घडला, होता ज्यासी वियोग चरणाचा. राम राम सीतापत राम, राम 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 रघोत्तम राम. राम राम हरे हरे राम राम. पैठण क्षेत्र आणि या पैठणामध्ये पांडुरंगाचा एक लाडका भक्त मंडळी होऊन गेला. नितांत श्रद्धा, नितांत प्रेम त्या पांडुरंगावर. मंडळी, नावाप्रमाणेच ज्यांची कूर्म गती, कूर्म म्हणजे कासव, नावाप्रमाणेच ज्यांची कूर्म गती असे आमचे कूर्मदास. कूर्मदासांना नातेवाईक आप्तेष्ट म्हणाल तर कुणी नाही. गावाच्या बाहेर एका छोट्याशा झोपडीमध्ये कूर्मदासांचं वास्तव्य. बरं, जन्मापासूनच दोन्हीही हात नाही आणि दोन्हीही पाय नाही. बघा, गाव म्हटलं की दोन प्रकृतीची, दोन प्रवृत्तीची माणसं असतात. कुठेही जा तुम्ही. काही सुस्वभावी लोक होते जे यायचे आणि आवर्जून चौकशी करायचे, विचारपूस करायचे. कूर्मदासा, तुम्हाला भूक लागली असेल ना, म्हणून जेवू घालायचे, पाणी द्यायचे. अहो, पण असेही काही लोक होते की जे मुद्दाम जाता येता विचारायचे, काय कूर्मदासा, झालं का जेवण? अहो, तुम्ही जेवणार कसे? तुम्हाला हात नाही. बरं, कुठं जाऊन यावं तर पाय नाही. पण कूर्मदासांनी कधीही कुणाला अपशब्द वाणीनं बोलले नाहीत. मुखानं विठ्ठल 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 सातत्यानं नामघोष चालू असायचा. आणि बघता बघता दिवसामागून दिवस चाललेत. गावामध्ये एक दिवस बातमी पसरली की गावातलं जे विठ्ठल मंदिर आहे मुख्य बाजारपेठेमधलं, तिथे एका कीर्तनकारांचं कीर्तन होणार आहे.
अहो बघता बघता बातमी गावभर पसरली आणि कूर्मदासांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. पांडुरंगा, मला तुझ्या कीर्तनाला यायचंय रे. विनोबांचं एक फार छान वाक्य आहे. घालमेल कशाला म्हणतात? विनोबा म्हणाले, जगातल्या सगळ्या मेल बंद पडतील, घालमेल कधी बंद पडणार नाही. घालमेल कधी बंद पडणार? पांडुरंगा, मला पण तुझ्या कीर्तनाला यायचंय रे. देवा, मला हातांची अपेक्षा नव्हती रे. निदान पाय दिले असतेस ना तरी धावत आलो असतो तुझं कीर्तन ऐकण्याकरता, तुझं गुणगान ऐकण्याकरता. अहो बघता बघता कीर्तनाला सुरुवात झाली. झुंडीच्या झुंडी कीर्तनाला जाऊ लागल्या. मंडळी, कूर्मदास कुठेही त्यांना बाहेर जायचं असेल की काय करायचे, आयाची तवृत्ती असे की जयाची, नसे उंबराही कुटीही तयाची, होता अपंग जरी तरीही मुखाने, वदे नाम हरीचे बहुआदराने. गोपाल कृष्ण भगवान. कुठेही जायचं असेल की कूर्मदास काय करायचे, ज्या दिशेला जायचंय त्या दिशेला देह टाकून द्यायचंय. कल्पना करा फक्त, दोन्हीही हात नाहीत, दोन्हीही पाय नाहीत. ज्या दिशेला जायचंय देह झोकून द्यायचे. एकदा पाठीवर, एकदा पोटावर, पुन्हा पाठीवर, पुन्हा पोटावर, याच पद्धतीनं मार्गक्रमण करायचं. बाहेर पडले खरे आणि बऱ्याच वेळानंतर मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोहोचले. आणि एवढ्यामध्ये कीर्तनकारांचं एक पद कूर्मदासांच्या कानावर पडलं. महाराज सांगत होते, पंढरीसी जा रे. महाराज सांगू लागले, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दीनांचा सोयरा. पांडुरंग पांडुरंग पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, आल्यानो संसारा, आल्यानो. अहो एक वेळेला तरी पंढरपूरला जावं, त्या पंढरीनाथाला डोळे भरून पाहावं, रावळाचं दर्शन घ्यावं, चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान करावं, त्याशिवाय नरदेहाचं सार्थक नाही, असं महाराज सांगू लागले. आणि हे ऐकलं मात्र. तेवढंच वाक्य कूर्मदासांनी धरून ठेवलं. कीर्तन झालं, सगळे श्रोते मंदिराबाहेर पडले. महाराज पायऱ्या उतरतायत. पायरीशी पहुडलेल्या कूर्मदासांनी हाक मारली, महाराज जरा इकडे येता का? अहो आत्ताच तुम्ही सांगितलं कीर्तनात की एकदा तरी पंढरपूरला जावं, त्याशिवाय नरदेहाचं सार्थक नाही म्हणून. माझ्याकडे बघा, मला हात नाही, मला पाय नाही, मी कसं काय जाऊ पंढरपूरला? ते महाराज म्हणाले, कूर्मदासा, अहो तो उपदेश काही तुमच्या करता केला नाही. जे कोणी धडधाकट आहेत ना त्यांना तो उपदेश केलेला आहे. तुम्ही एकच करा, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. तुम्ही फक्त मुखानी नाम घ्या. कूर्मदास म्हटले, मला माहिती आहे तुम्ही माझी समजूत काढताय, तुम्ही माझी समजूत काढताय, पण आता हा देह पंढरपूरलाच जाईल, पुन्हा झोपडीत जाणार नाही. नाईलाज झाला. महाराज निघून गेले आणि होतं नव्हतं तेवढं बळ एकवटलं आणि मार्गक्रमण करायला सुरुवात झाली. कसलं मार्गक्रमण हो? आपल्याला सगळं काही आहे तरी आपली किरकिर 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 चाललेली असते. काही नाही गडबड तरी आपली गडबड असते.
आपल्याला सगळं दिलंय देवानी, पण या जगामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांना हात नाही आहेत, कुणाला पाय नाही आहेत, कुणाला हात आहेत तर हाताला बोट नाही आहे, कुणाला दिसत नाही आहे, कुणाला वाणी नाही आहे. अहो आपल्याला सगळं दिलंय त्याने, तरी आपण म्हणतो देवानी आमच्यावर कृपा नाही केली हो, आमच्याकडता का नाही धावून येत. तुकोबा म्हणाले कोठे काही तर कोठे काही, एक आहे तर एक नाही. आणि मार्गक्रमण करू लागले. अहो बऱ्याच वेळानंतर मंदिर म्हणजे गावाच्या वेशीपर्यंत जाऊन पोहोचले. असंख्य वारकरी मागून पुढे चाललेले होते, पण या अपंग व्यक्तीला पाणी विचारण्याचं साधं सौजन्य पण कुणी नाही हो दाखवलं. फार भोगलंय मंडळी या सगळ्या मंडळींनी. ज्या वेळेला आमच्या ज्ञानोबांनी समाधी घेतली आणि ज्या वेळेला आमच्या नाथांना स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिला की अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागली आहे, आणि म्हणून आमचे नाथ महाराज आळंदीमध्ये आले आणि लोकांना विचारू लागले की समाधी कुठे हो, माऊलींची समाधी कुठे, ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणाले कोण ज्ञानेश्वर, कोण ज्ञानेश्वर आणि कसली आपल्या गावात कोणीतरी मोठा सत्पुरुष होऊन गेला हे कळायला फार जन्मीची पुण्याई लागते हो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. आणि मंडळी कुर्मदासांनी कुणाकडे स्वतःहून काही मागितलं नाही. दिवसा मागून दिवस चाललेत, बरेच दिवस झाले आता पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा थेंब नाहीये, पोट खपाटीला गेलंय, पण कुर्मदास आपले विठ्ठल 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 सातत्यानं नाम घेत पुढे जातात. एकदा पाठीवर, एकदा पोटावर, पुन्हा पाठीवर, पुन्हा पोटावर, याच पद्धतीनं मार्गक्रमण सुरू आहे. रस्त्यामधले खाच, खळगे, दगड, धोंडे, चिखल, माती, धूळ अंगाला लागली आहे. अंगामधून आता ठिकठिकाणी रक्त वाहायला लागलंय. अंगावरचे सगळे कपडे आता फाटले होते, पण कुर्मदासांना या कशाची पर्वा नव्हती हो, कशाची पर्वा नव्हती. आणि करत 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 आमचे कुर्मदास लहुळ या गावापर्यंत येऊन पोहोचले. इकडे भगवंताला जाणवलं की माझा भक्त माझ्याकडे येण्यासाठी तरफडतोय, धडपडतोय, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, मला जायला हवं, मला जायला हवं. आणि मंडळी पंढरपुरामध्ये लाखानं जमलेली गर्दी, लाखो लोक दर्शन घेत होते, पण विटेवर उभा असलेला जगन्यंता परमात्मा पांडुरंग त्या लाख लोकांच्या करता उभा नव्हता हो. लाखात एक असलेला जो भक्त असतो ना, त्याच्या करता तो उभा होता. भगवंताच्या पायाखालची वीट थरथरली, थरारली, मला जायला हवं, मला जायला हवं, माझा भक्त माझ्याकडे येण्यासाठी तडफडतोय. त्याची शारीरिक अवस्था बघता तो काही तिथपर्यंत पोहोचेल असं सांगता येत नाही. आणि सगळ्या दिंड्या येऊन दर्शन घेतायत, पण भगवंत वाट बघत होते ती मुख्य दिंडीची. आणि लवकरच ही दिंडी रावळामध्ये येऊन दाखल झाली. ज्ञानोबा, चोखोबा, सावतोबा, गोरोबा, मुक्ताबाई ही सगळी मंडळी पंढरपुरामध्ये आली. आणि आमच्या नामदेव महाराजांनी दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन घेतलं, पण म्हणाले देवा आज काहीतरी झालंय खरं, आज काहीतरी झालंय खरं, तुमचा चेहरा आज जरा उतरलेला दिसतो म्हणाले. भगवान म्हणाले नाम्या, अरे माझा एक भक्त माझ्याकडे येण्यासाठी धडपडतोय रे, त्याच्या भेटीला आपल्याला जायला हवं. तुमच्या संत मालिकेमध्ये आज एक मणी ओवला जाणार आहे एवढं मात्र नक्की. सगळे संत म्हणाले देवा वाट कसली बघता, चला लगेच निघूया. आणि अखिल संतांना बरोबर घेतलं आणि भगवान कुठे आले, लहुळ या गावाला आले. घेऊनी संतांचा मेळा, घेऊनी संतांचा मेळा, विठ्ठल लहुळ ग्रामी आला, देव लहुळ ग्रामी आला, देव लहुळ ग्रामी आला.
झाडाखाली डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये कुर्मदास पहुडलेले होते. मुखान विठ्ठल 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 नाम घेतायत. ही सगळी मंडळी लहुळ या गावामध्ये आली. कोण कोण होतं कवी वर्णन करतात. नामदेवन ज्ञान देवते, नामदेवन ज्ञान देवते, निवृत्ती अन सोपान हिते, निवृत्ती अन सोपान हिते, मुक्ता माया गोरा राका, मुक्ता माया गोरा राका, सावता बोले विठ्ठल बोला, सावता बोले विठ्ठल बोला, लहुळ ग्रामी आला देव. सगळी संत मंडळी आली आणि भगवंतानं कुर्मदासांना हाक मारली. कुर्मदासा डोळे उघडा, डोळे उघडे करून बघा तरी एकदा. कुर्मदासा मी आलोय. मंडळी लक्षात ठेवा, आपला देव ज्या वेळेला आपल्याला असं म्हणेल ना, त्या दिवशी आपल्या उपासनेचं सार्थक झालं असं म्हणता येईल. की आपल्या सद्गुरूंनी आपल्याला म्हणावं की मी आलोय. आणि मंडळी हाक मारली कुर्मदासा, अहो एकदा तरी बघा डोळे उघडून. ज्या पांडुरंगाची सेवा आयुष्यभर केली, ज्याचं नाव मुखानं आयुष्यभर घेतलं, तो साक्षात वैकुंठ पीठ परमात्मा तुम्हाला भेटायला आलाय कुर्मदासा. बराच वेळ झाला कुर्मदास काही डोळे उघडे ना. पुन्हा हाक मारली कुर्मदासा, अहो डोळे उघडे करून बघा तरी एकदा माझ्याकडे. आणि मंडळी कुर्मदासांनी डोळे उघडले आणि अश्रूंचा बांध फुटला. लक्षात घ्या, जिथे शब्द संपतात ना, तिथून पुढे अश्रू खूप बोलतात, खूप बोलतात. देवा, अहो माझ्या करता एवढ्या लांब आलात, अखिल संतांना बरोबर घेऊन आलात, पण माझं दुर्दैव बघा देवा, हात जोडून मी तुम्हाला नमस्कार सुद्धा नाही करू शकत. देवा, हात जोडून मी तुम्हाला नमस्कार सुद्धा करू शकत नाही. मला हात नाही, मला पाय नाही. भगवान म्हणाले, कुर्मदासा मी प्रसन्न आहे, काही हवं असेल ते मागा. देवा, मनापासून मी तुम्हाला कोटी कोटी नमस्कार करतोय, माझ्या भावना तुम्ही समजून घ्या. भगवान म्हणाले, मी प्रसन्न आहे कुर्मदासा, काय हवं ते मागून घ्या. बोला, काय हवं तुम्हाला? तुम्हाला हात देऊ? तुम्हाला नको रे देवा. अरे ज्यांना हात पाय दिलेस ते कुठं काय करतायत, कुठं काय करतायत. कुर्मदासा काहीतरी मागा म्हणाले, काहीतरी मागा. ठीक आहे देवा, देणार असाल तर एक मागतो. कायम लहुळ या गावाला तुम्ही वास्तव्य करा. हे ऐकलं आणि भगवान 2 पावलं माग सरकले. म्हणाले, कुर्मदासा तेवढं सोडून बोला, कारण माझं मूळ स्थान पंढरपूर सोडून मला नाही राहता येणार. ठीक आहे देवा, अहो देता येत नसेल तर राहू दे. अहो देवालाच संकोच वाटला आणि भगवान म्हणाले, कुर्मदासा कायम नाही, पण तुझ्या प्रेमा करता, तुझी आठवण म्हणून मी या गावाला आजची रात्र एक दिवस फक्त मुक्काम करतो, पण उद्या मात्र मला माझ्या मूळ स्थानी गेलं पाहिजे. आणि मंडळी ती रात्र त्या सगळ्या संतांनी मिळून लहुळ या गावाला मुक्काम केला. अखिल संतांनी भजन कीर्तन नामाचा गजर करून ती रात्र जागवली. मात्र पहाटे भगवंत नाम ऐकता ऐकता आमच्या कुर्मदासांनी देह ठेवला. आजही लहुळ या गावाला कुर्मदासांची समाधी आपल्याला दिसते. आज असंख्य वारकरी पंढरपूरला जातात, पण लहुळ या गावाला एक दिवस मुक्काम करतात. ती रात्र भजन कीर्तन करून जागवतात आणि मग पुढच्या प्रवासाला निघतात. मला सांगा, हात नाही पाय नाही, पण वाणीनं भगवंताचं अखंड नाम घेऊन देहाचं सोनं करून घेतलं, भगवंताची कृपा संपादन केली. मग मला सांगा, भगवंताची कृपा जशी कुर्मदासांच्यावर झाली तशी तुमच्या आमच्यावर का नाही होणार? फक्त काय करायचं तर डोळ्यांनी त्याला बघायचंय.
कानाने त्याचं गुणवर्णन ऐकायचंय. मना तेथे धाव घेई राहे विठ्ठलाचे पायी. तुका म्हणे जीवा सोडू नको या केशवा. आणि वाणीनं जास्तीत जास्त नामगायन करायचंय. आणि म्हणून मूळ अभंगामध्ये तुकोबाराय म्हणाले, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई झालेली वेडी वाकुडी कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. भगवंताकडे काय मागायचं? हे जावी गुण गाई आवडी हेची माझी सर्व गोडी. नरगे मुक्ती संपदा तुकामणी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची. कंठी झळके माळ दत्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गचित परा तुझा गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा. करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणादि समर्पया. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वा श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. जय जय